कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना उभाटा पक्षाला मोठा धक्का बसला। जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला। गेल्या काही महिन्यांपासून पक्षांतर्गत धुसफूस, मतभेद आणि गटबाजी सुरू असल्याची चर्चा होती। या पार्श्वभूमीवर इंगवले यांच्या राजीनाम्यानं जिल्ह्यातील ठाकरे गटात खळबळ उडाली। ऐन राजकीय घडामोडींच्या काळात घेतलेल्या या निर्णयामागे पक्षातील अंतर्गत नाराजी कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे। इंगवले यांच्या राजीनाम्यानंतर स्थानिक पातळीवरील संघटनात्मक समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होते। पक्षश्रेष्ठी याबाबत काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। कोल्हापूर शहराचा शहर प्रमुख मी 2 वेळा झालो, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आता म्हणून काम करतो। पण एकंदरीत कामाची पद्धत पाहता महानगरपालिकेचं राजकारण पाहिलं, आमच्या सुनील मोदींना तिकीट देण्यात आलं नाही, आमच्या अन्य कुणाला विशाल देवकुळेंना देण्यात आलं नाही, कित्येक राजेंद्र आमचे पाटील त्यांना तिकीट देण्यात आलं नाही। म्हणजे आमचं कोल्हापूर जिल्ह्याची शिवसेना काँग्रेस चालवती का, हा कोल्हापूरवाल्यांना देखील प्रश्न आहे। मी अगदी प्रामाणिकपणे काम करत होतो, भविष्यातही राहीन, पण ही योग्य आहे का? आणि एकट्यानं किती बॅटिंग करायची? कोल्हापूरकरांनी ह्या वर्षभरात माझी बॅटिंग पाहिली असेल। बॅटिंग करून करून शिवसेनेसाठी बॅटिंग करून करून माझी बॅट फुटायची वेळ आली। पण ह्यातून जनजागृती काय होणार? किती आंदोलनं करायची, किती चळवळीत भाग घ्यायचा, किती वेळा आम्ही शेकडो कार्यकर्ते घेऊन रस्त्यावर उतरायचो। मुळात शिवसेनेमध्ये ह्या कार्यकर्ते आहेत किती? रवी इंगवले एकटा 100-100, 200-200 जण घेऊन काम करायचा। बाळासाहेब ठाकरेंच्या शताब्दी महोत्सवाला प्रचंड जोरात कार्यक्रम गेली। काल विनायक राऊत साहेब होते, आरूबाई होते, त्यावेळी देखील मी काम जोरात केले। पण मी आता कंटाळलो, कारण एवढंच की एकट्यानं पळायचं, एकट्यानं रन काढायची, एकट्यानं बॉल टाकायचा। त्यामुळं आता मी कंटाळलो। आणि दुसरं कंटाळू म्हणजे आमचा पक्ष आता काँग्रेस चालवते का काय, हा मला यक्ष प्रश्न पडलेला आहे। त्यामुळे जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।